करा सुरू. हो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या आपल्या 2 तासांमध्ये आपण बघितलं की विभाज्यतेच्या ज्या कसोट्या आहेत त्या कसोट्या कशा पद्धतीने काम करतात. एक 5 ते 10 मिनिट आपण थोड्याशा ज्या कसोट्या घेतलेल्या होत्या त्या आपण रिवाइज करू आणि त्यानंतर मग आपण त्यावर विचारले जाणारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न बघणार आहोत. मग मी तुम्हाला प्रश्न सांगणार, ते प्रश्न तुम्ही व्यवस्थित हळूहळू लिहून घ्यायचे आणि चॅट बॉक्समध्ये त्याची उत्तरं सांगायचा प्रयत्न करायचा की त्यामध्ये कोणतं उत्तर बरोबर राहील. तर पहा, आपण विभाज्यतेच्या कसोट्यामध्ये सर्वात पहिल्यांदा 2ची कसोटी बघितलेली होती. की 2ची कसोटी आपण जी बघितली होती की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक आपल्याला जर पाहायला मिळालेत तर ती जी संख्या असते ती संख्या 2 ने पूर्णपणे विभाज्य असते. म्हणजे संख्या आपल्याला कितीही जरी मोठी दिली असेल तरी सुद्धा आपल्याला 2च्या कसोटीसाठी फक्त काय करायचं आहे, एकक स्थानचा अंक बघायचा आहे आणि तो अंक आपल्याला 0, 2, 4, 6, 8 यापैकी जर एक दिसला तर आपण 100% सांगू शकतो की ती संख्या 2 ने काय असते, विभाज्य असते. आपण यावर काही उदाहरणं सुद्धा घेतली होती. त्यानंतर पहा, आपण 3ची कसोटी बघितली होती. 3च्या कसोटीमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की काय करायचं, आपल्याला जितके काही अंक दिलेले आहेत त्या अंकांची आपल्याला बेरीज करायची आहे आणि बेरीज केल्यानंतर येणारी जी संख्या तयार होते त्या संख्येला जर 3 ने भाग गेला तर ती संख्या 3 ने पूर्णपणे विभाज्य असते. त्यावर आपण काही उदाहरणही घेतले होते. जसं 27 या संख्येला आपण जर बेरीज केली 2 अधिक 7 किती होतात, 9. आणि या 9 ला जर आपण 3 ने भाग दिला तर 3 त्रि 9 म्हणजे 27 ही संख्या 3 ने पूर्णपणे विभाज्य असते. सांगायचा अर्थ काय आहे की संख्यांना काय करायचे, त्यांची बेरीज करायची आहे आपसामध्ये आणि बेरीज केल्यानंतर जी बेरीज येईल त्या बेरजेला 3 ने पूर्णपणे जर भाग गेला तर आपण काय म्हणतो की ती संख्या 3 ने पूर्णपणे विभाज्य असते. बरोबर. त्यानंतर आपण 4ची कसोटी बघितली होती. 4ची कसोटी आपण कशी बघितली होती की आपल्याला ज्या संख्या दिलेल्या असतात, कोणती संख्या आपल्याला दिलेल्या असो, 4 अंकी असो, 5 अंकी असो, 6 अंकी असो, एकक आणि दशक या 2 संख्या मिळून तयार होणारी जी संख्या असते, उदाहरणार्थ 140. आता या 140 मध्ये एकक आणि दशक मिळून बनणारी जी संख्या आहे ती आहे 40 आणि त्या 40 ला जर 4 ने पूर्णपणे भाग गेला याचा अर्थ 140 या संख्येला सुद्धा 4 ने पूर्णपणे भाग जातो. आपण यावर सुद्धा उदाहरणे बघितलेली होती. फक्त आपल्याला काय करायचं असतं, एकक आणि दशक म्हणजे सुरुवातीचे 2 अंक आपल्याला उजव्या साईडने बघायचे आहे. त्या 2 अंकाला जर 4 ने भाग गेला तर दिलेल्या पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. त्यानंतर आपण काय बघितली होती, आपण 5ची कसोटी बघितली होती. बरोबर. 5ची कसोटी एकदम सोपी होती. आपल्याला माहिती आहे की आपल्याला जे काही अंक दिले असतात त्या अंकांच्या एकक स्थानी जर आपल्याला 0 किंवा 5 हे अंक पाहायला मिळाले, उदाहरणार्थ 125, एकक स्थानी तुम्हाला काय पाहायला मिळतो, 5. म्हणजे 125 ला 5 ने भाग जाईल. 130 एकक स्थानी काय दिसतंय, 0. म्हणजेच 130 ला 5 ने पूर्णपणे भाग जाईल. फक्त आपल्याला एकक स्थानचा अंक बघायचा आहे. एकक स्थानचा अंक 0 किंवा 5 हा जर आपल्याला पाहायला मिळाला तर त्या संख्येला 5ची कसोटी लागते. त्यानंतर पहा, आपण 6ची कसोटी पाहिलेली होती. 6ची कसोटी काय होती आपली,
की जर एखाद्या संख्येला 2 ने भाग गेला, त्याच संख्येला 3 ने सुद्धा भाग गेला, म्हणजेच 2 गुणिला 3 किती होतं 6. याचाच अर्थ आपल्याला जी संख्या दिलेली असते त्या संख्येला 6 ने सुद्धा भाग जातो. यावर सुद्धा आपण मागच्या तासाला उदाहरणं घेतलेली होती. आपण फक्त एकदा रिव्हिजन करतोय. 6 ची कशी होती टेस्ट? 2 ने भाग गेला, 3 ने भाग गेला, म्हणजे त्या संख्येला 6 ने सुद्धा भाग जातो. त्यानंतर तुम्हाला मी 7 ची कसोटी शिकवली होती. 7 ची कसोटी कशी होती? एकक स्थानच्या अंकाला 2 ने गुणाकार करायचा. बरोबर? आपल्याला कोणतीही संख्या दिली असो त्या संख्येला फक्त काय करायचं आहे? 2 ने गुणाकार करायचा आहे. उदाहरणार्थ 252. जर आपण 252 ही संख्या बघितली, या 252 ला एकक स्थानी किती आहे? 2. मग त्या एकक स्थानच्या अंकाला आपण 2 ने गुणलं म्हणजे आपलं गुणाकाराला 4 आणि उरलेली संख्या आहे बाजूला 252 मध्ये 25. बरोबर? एकक स्थानचा अंक 2 सुटला, बाजूची संख्या आहे 25 आणि 2 गुणिला 2 म्हणजे 4 आणि उरलेल्या संख्येमधून हा गुणाकार जर वजा केला, 25 मधून 4 वजा केले तर आपल्याला 21 मिळतं आणि 21 ला 7 ने पूर्णपणे भाग जातो. 7 3 21 म्हणजेच 252 ही संख्या 7 ने पूर्णपणे विभाज्य असते. समजलं तुम्हाला? फक्त काय करायचं आहे? एकक स्थानचा अंक घ्यायचा, त्याला नेहमी 2 न गुणाकार करायचा. जो गुणाकार आला तो बाजूला ठेवायचा. उरलेली जी संख्या असते बाजूची त्या संख्येतून हा गुणाकार वजा करायचा. आलेलं जे उत्तर असतं त्याला 7 ने भागून पाहायचं. जर पूर्ण भाग गेला तर समजायचं त्या संख्येला 7 ने पूर्ण भाग जातो, अदरवाईज त्याला 7 ने भाग जात नाही. ही 7 ची कसोटी आहे. त्यानंतर आपण 8 ची कसोटी पाहिली होती. 8 ची कसोटी एकदम सोपी आहे. अंकांचे शेवटचे 3 अंक बघायचे, एकक, दशक आणि शतक. या 3 अंकां मिळून जी संख्या तयार होते त्या संख्येला जर 8 ने भाग गेला तर दिलेल्या पूर्ण संख्येला सुद्धा 8 ने भाग जातो. लक्षात ठेवायचं आहे. पुन्हा एकदा रिपीट करतोय मी. तुम्हाला जी संख्या दिलेली असते, उदाहरणार्थ 1000. आता या 1000 या संख्येमध्ये एकक स्थानी, दशक स्थानी आणि शतक स्थानी 0 आहे आणि या तिन्ही शून्याला जर आपण 8 ने भाग गेला तर त्याला मध्ये पूर्ण भाग जातो. याचाच अर्थ त्या 1000 मध्ये सुद्धा 8 चा पूर्णपणे भाग जाईल. फक्त काय करायचं आहे? शेवटचे 3 अंक बघायचे आहे. त्या 3 अंकाला जर भाग गेला तर समजायचं आहे की 8 चा पूर्ण भाग त्यामध्ये जातो. त्यानंतर आपण कसोटी बघितली होती 9 ची. 9 ची कसोटी कशी आहे? जर एखाद्या संख्येला 3 ने भाग गेला, लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला कोणतीही संख्या दिलेली असो, जर त्या संख्येला 3 ने भाग गेला तर त्या संख्येला 9 ने सुद्धा भाग जातो. उदाहरणार्थ 27. 27 ला 3 ने भाग जातो. 3 9 27. मग डोळे बंद करून आपण सांगू शकतो की त्या संख्येला 9 ने सुद्धा भाग जाईल. म्हणजे इतकी सोपी कसोटी आहे ही 9 ची. फक्त 3 चा भाग देऊन पाहायचा. 3 ची कसोटी कशी सांगितलेली आहे? अंकांची बेरीज करायची पटकन, 3 ने भाग द्यायचा. जर भाग तुटला तर सरळ सरळ त्याला 9 ने सुद्धा भाग तुटतो. त्यानंतर आपण पाहिली होती 10 ची कसोटी. 10 ची कसोटी कशी होती? एकदम सोपी. तुम्हाला मी 10 ची कसोटी सांगितलेली होती. अंकांच्या एकक स्थानी जर तुम्हाला 0 दिसलं, लक्षात ठेवायचं आहे. काय सांगतोय? अंकांच्या एकक स्थानी जर तुम्हाला 0 हा अंक पाहायला मिळाला तर त्या संख्येमध्ये 10 चा भाग जातो. म्हणजे त्याला 10 ची कसोटी लागते. एकदम सोपी कसोटी आहे ही. अंकाच्या एकक स्थानी जर 0 दिसलं तर त्याला 10 ची सुद्धा कसोटी लागते.
आणि 5ची सुद्धा कसोटी लागते आणि 2ची सुद्धा कसोटी लागते. पहा, जेव्हा तुम्हाला एखादा अंक दिला असतो त्या अंकाला कोणत्या कोणत्या कसोट्या लागतात याची आपल्याला काय करायची आहे, सवय करायची आहे. जेव्हाही तुम्ही कोणता अंक पाहता तेव्हा फक्त डोळ्यांनीच विचार करायचा की याला 2ची लागते का, 3ची लागते का, 4ची लागते का, 5ची लागते का, 10ची लागते का, 2ची, 5ची, 10ची. या दोन्ही ज्या कसोट्या आहेत त्या कसोट्या आपण फक्त डोळ्याचा वापर करून काय करू शकतो, सांगू शकतो की दिलेला जे अंक असतात ते अंक त्या कसोटीमध्ये येतात की येत नाही. 2 साठी सरळ सरळ आपल्याला माहित आहे, एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 दिसले की अंक कितीही मोठा असो आपल्याला काहीही फरक पडत नाही. आपल्याला फक्त आणि फक्त एकक स्थानचा अंक बघायचा आहे. मग दिलेला अंक किती मोठा असो, 50,680 असो, 62,482 असो, कितीही जरी मोठा अंक असला तरी एकक स्थानचा अंक पाहायचा आणि ठरवायचं की त्याला संबंधित कसोटी लागते की कसोटी लागत नाही. 10ची कसोटी सांगितली तुम्हाला, एकक स्थानी जर 0 दिसलं तर सरळ सरळ त्याला 10ची कसोटी लागते आणि 5ची सुद्धा कसोटी लागते. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्वाची कसोटी 11ची कसोटी आपण पाहिलेली होती. आता ही जी 11ची कसोटी आहे, ही 11ची कसोटी तुम्हाला त्या दिवशी मी शिकवली होती. काय करायचं होतं त्या 11च्या कसोटीमध्ये, सम आणि विषम संख्येची बेरीज करायची. सम आणि विषम संख्यांची जी बेरीज आहे ती बेरीज करायची आणि बेरीज केल्यानंतर त्यांचा जो फरक आहे तो फरक काढून पाहायचा. तो फरक जर 0 किंवा 11 जर आला तर 100% त्या संख्येला 11ने भाग जातो. तुम्हाला मी एक उदाहरण सुद्धा दिलं होतं, 1331. या 1331 मध्ये 4 अंक आहेत टोटल. आपण जर सम आणि विषमचा जर जोड्या लावल्या तर 1 3 1 3 अशा जोड्या येतात आणि त्यांची जर बेरीज केली तर 1 3 4, समांची विषमची 1 3 4 आणि 4 मधून 4 गेलं तर आपल्या समोर 0 उरतं. म्हणजे आपल्याला त्या अंकांना पूर्णपणे भाग जात असतो. लक्षात, ही 11ची कसोटी आपण लावलेली होती आणि 11ची कसोटी सुद्धा आपण त्या दिवशी पाहिलेली होती. त्यानंतर तुम्हाला मी 12ची कसोटी सांगितली होती. 12ची कसोटी म्हणजे जर एखाद्या संख्येला 3ने भाग गेला, एखाद्या संख्येला 4ने भाग गेला तर त्या संख्येला 100% 12ने सुद्धा भाग जातो. असेल तुम्हाला, एखाद्या संख्येला जर 3ने भाग गेला, एखाद्या संख्येला 4ने भाग गेला तर त्या संख्येला 12ने सुद्धा भाग जातो. तर आपण अशा पद्धतीने 11 ते 12 कसोट्या बघितलेल्या होत्या आणि त्या कसोट्यांचा वापर करून आपल्याला उदाहरणं कशा पद्धतीने सोडवायचे आहे ते आता आज आपल्याला बघायचं आहे.
तर या ज्या कसोट्या होत्या, या कसोट्या आपण बघितलेल्या होत्या, त्या कसोट्याच्या आधारावर आता आपल्याला त्यावर आधारित कशा पद्धतीने गणित आहेत, त्या गणित आपल्याला पाहायचे आहेत. तर पहा, आपण आता पहिलं गणित बघणार आहोत. तुम्ही सगळ्यांनी नोटबुक आणि पेन तुमच्याजवळ ठेवा आणि व्यवस्थितरित्या एक एक गणित मी सांगतो ते गणित लिहून घ्या आणि आपल्याला ते गणित सोडवायचं आहे. ठीक आहे. पहिलं गणित सांगतोय, तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचं आहे. लिहा. नंबर 1. तर पहा, सर्वांनी व्यवस्थितरित्या गणित लिहून घ्या. आपण पहिलं गणित बघणार आहोत. लिहा. नंबर 1. खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 ने पूर्णपणे भाग जातो. खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 ने पूर्णपणे भाग जातो? नंबर 1 लिहायची आहे 452. नंबर 1 ला लिहा 452. नंबर 2 ला लिहा 712. नंबर 2 ला लिहा 712. नंबर 3 ला लिहा 904. नंबर 3 ला लिहा 904 आणि 4 ला लिहा 831. 831. पुन्हा एकदा सांगतो पहा, खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 ने पूर्णपणे भाग जातो? खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 ने पूर्णपणे भाग जातो? नंबर 1 घेतलाय आपण 452. नंबर 2 712. नंबर 3 904. नंबर 4 आहे 831. चला 1 मिनिटाचा वेळ देतो तुम्हाला, गणित सोडवा. तर पहा, तुम्ही गणित सोडवलं असेल. आपण पाहिलं होतं की खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 न पूर्णपणे भाग जातो. पहिल्या संख्येचा आपण विचार केला 452. यांची आपण बेरीज करून पाहू. 4 अधिक 5 अधिक 2 किती झालं? 4 आणि 5 9. 9 आणि 2 11. 11 या संख्येला 3 ने पूर्णपणे भाग जात नाही. म्हणजे 452 या संख्येला सुद्धा 3 ने पूर्णपणे भाग जाणार नाही. त्यानंतर पहा 712 दिलेली आहे आपल्याला.
बेरीज करा 7 अधिक 1 अधिक 2, पुन्हा 7 अधिक 2 9, 9 आणि 1 10. 10 या संख्येला सुद्धा 3 ने पूर्णपणे भाग जात नाही, बरोबर. म्हणजेच 10 या संख्येला 3 ने पूर्णपणे भाग जात नाही, म्हणजे 712 या संख्येला सुद्धा 3 ने पूर्णपणे भाग जाणार नाही. त्यानंतर 904 ही संख्या चेक करा. 9 अधिक 0 अधिक 4 किती झाले? 9 आणि 4 13, आणि 0 म्हणजे 13 अधिक 0 म्हणजे फक्त 13. 13 या संख्येला सुद्धा 3 ने पूर्णपणे भाग जात नाही, म्हणजे 904 या संख्येला सुद्धा 3 ने पूर्णपणे भाग जाणार नाही. त्यानंतर 831, 8 अधिक 3 अधिक 1 किती होतात पहा? 8 आणि 3 11 आणि 1 12, म्हणजेच 12 ला 3 ने पूर्णपणे भाग जातो. याचा अर्थ आपलं जे चौथं ऑप्शन आहे 831, या 831 या संख्येला 3 ने पूर्णपणे भाग जातो. अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येतात. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले असतात. त्या 4 ऑप्शन्स मधून आपल्याला एक ऑप्शन शोधायचा असतो की यामध्ये दिलेला कोणता ऑप्शन आपला बरोबर आहे. त्याकरता आपल्याला कसोट्यांची नॉलेज चांगल्या पद्धतीने असणं आवश्यक असतं. कसोट्या एकदम चांगल्या पद्धतीने अभ्यास करण्याकरता आपल्याला रोज आपण जर त्या कसोट्यांचा अभ्यास केला, प्रत्येक नंबरला 12 पर्यंत रोज आपण चेक करून बघितलं की दिलेला नंबर हा त्या कसोटीमध्ये बसतो किंवा बसत नाही, असं जर असेल तर आपला सराव इतका पक्का होतो की एक दिवस आपल्याला फक्त डोळ्यांनीच कळतं की कोणत्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जाऊ शकतो. ठीक आहे. पुन्हा आता आपण दुसरा प्रश्न बघणार आहोत. नंबर 2 तुमच्या बुकामध्ये लिहून घ्यायचा आहे. लिहा, खालीलपैकी कोणती संख्या खालीलपैकी कोणती संख्या 4 व 3 ने विभाज्य आहे. पुन्हा एकदा सांगतो, व्यवस्थित क्वेश्चन लिहून घ्या. खालीलपैकी कोणती संख्या 4 व 3 ने विभाज्य आहे. आता आपल्याला अशी संख्या शोधायची आहे की जी 4 ने विभाज्य आहे आणि 3 ने सुद्धा विभाज्य आहे. चला, याचे सुद्धा 4 ऑप्शन लिहून घ्या. नंबर 1 732, 732, 732. नंबर 2 616, 616, 616. नंबर 3 820, नंबर 3 820. आणि नंबर 4 514, 514. पुन्हा एकदा सांगतो, व्यवस्थित लिहून घ्या प्रश्न. खालीलपैकी कोणती संख्या 4 व 3 ने विभाज्य आहे. 4 ऑप्शन लिहून घ्या. नंबर 1 732, 732. नंबर 2 616, 616. नंबर 3 820, 820. आणि नंबर 4 514, 514. आता पहा, हे 4 ऑप्शन आपण तुमच्या समोर ठेवलेले आहे. आता आपल्याला विचार करायचा आहे की या 4 ऑप्शन मधून
4 आणि 3 या दोन्ही कसोट्या 4 पैकी कोणत्या ऑप्शनला लागतात? मग आता 732 चा जर आपण विचार केला तर तुम्हाला 3 ची कसोटी काय सांगते की सगळ्यांची बेरीज करा आणि त्या बेरजेला भाग द्या. आपण नंबर 4 ऑप्शन पाहू. नंबर 4 ऑप्शन मध्ये पहा. ठीक आहे, पण पहिलेपासून पाहू. पहिला ऑप्शन आहे 7 अधिक 3 अधिक 2 म्हणजे 7 अधिक 3 10, 10 आणि 2 12. या 12ला 3 ने भाग जातो. 3 चो 12 म्हणजे याला 3 ची कसोटी लागते आणि 4 च्या कसोटीसाठी आपण काय करतो? शेवटचे 2 अंक बघतो. एकक आणि दशक मिळून तयार होणारे आणि एकक आणि दशक मिळून तयार होणारे अंक कोणते आहे? 32. आणि 32 ला 4 ने भाग जातो. 4 हे 8 हे 32. 4 8 जा 32. म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपल्याला या ठिकाणी सापडलं की ज्याला 4 ची कसोटी लागते आणि 3 ची सुद्धा कसोटी लागते. बाकीचे ऑप्शन जर आपण लावून पाहिले, पहा खाली दुसरं नंबर 2 दिलाय. 6 अधिक 1 अधिक 6 बेरीज केली. 6 ने 6 12 ने 1 13. 13 म्हणजे 3 चा भाग जात नाही. 3 चीच कसोटी लागत नाही. 4 ची कसोटी लावून पाहायचं काही काम नाही, कारण की आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नामध्ये दोन्ही कसोट्या त्याला लागल्या पाहिजे. आता तिसऱ्या ऑप्शन मध्ये पहा 820 दिलेला आहे. 820 मध्ये 8 अधिक 2 अधिक 0 म्हणजे 8 अधिक 2 10 अधिक 0 म्हणजे 10. 10 ला 3 ने भाग दिला, पूर्ण भाग तुटत नाही, म्हणजे 820 या संख्येला सुद्धा 4 ची कसोटी लागत नाही. 3 ची सुद्धा 3 ची कसोटी लागत नाही. 4 ची लागते. 4 पंचे 20. परंतु एक जर कसोटी फेल झाली तर दुसरी कसोटी लावून पाहायचं काहीही काम नाही, कारण की आपल्याला जो प्रश्न दिलेला आहे त्या प्रश्नामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की 4 आणि 3 दोन्ही कसोटी ज्या अंकांना लागते असा अंक शोधा आणि तो अंक आहे 732. एकदा आपल्याला एक अंक सापडला की पुढे आपल्याला दुसरा अंक शोधण्याची गरज पडत नाही. आपला वेळ वाचवायचा, तिथेच थांबून जायचं. जर आपल्याला उत्तर सापडलं, बाकीचे जे अंक असतात त्यांना मग ती कसोटी लागत नाही. म्हणजेच आपल्याला जो प्रश्न विचारला होता त्या प्रश्नामध्ये 1 नंबरचं जे ऑप्शन आहे ते ऑप्शन आपल्याला मिळालेलं आहे 732. दुसरी त्याला कसोटी लागत नाही. त्यानंतर आपण पहा 3 नंबरचं गणित पाहणार आहोत. पुन्हा एकदा 3 नंबरचं गणित व्यवस्थित हळूहळू लिहून घ्यायचं आहे. सांगतोय मी, लिहा. 11च्या विभाज्यतेच्या 11च्या विभाज्यतेच्या कसोटीनुसार 11च्या विभाज्यतेच्या कसोटीनुसार अंक लिहून घ्या. 90,827. 90827. 90,827 या संख्येला 11 ने भाग जातो काय? 11 ने भाग जातो काय? 11च्या विभाज्यतेच्या कसोटीनुसार 90,827 या संख्येला 11 ने भाग जातो काय? नंबर 1 मध्ये ऑप्शन लिहा होय. नंबर 2 मध्ये लिहा नाही. 2 ऑप्शनचा हा प्रश्न आहे. 11 या विभाज्यतेच्या कसोटीनुसार 90,827 या संख्येला 11 ने भाग जातो काय? मग आता 90,827 ला 11 ने भाग जातो का?
मग कसं चेक करायचं? 90,9,0,8,2,7 या संख्येला नंबरिंग करायची. पहिले डाव्या हातापासून 9 ला 1, 0 ला 2, 8 ला 3, 2 ला 4 आणि 7 ला 5 असे 5 अंकांची ही संख्या आहे ना. सम आणि विषम संख्येची बेरीज करून पाहायची. आता सम आणि विषम संख्येची बेरीज म्हणल्यावर 1 अंकाला आहे 9, 3 अंकाला आहे 8 आणि 5 अंकाला आहे 7. हे सगळे विषम अंक आहेत. कोणते आहे? 1, 3, 5 या अंकावर कोणते आहे? 1 अंकाला आहे 9, 3 अंकाला आहे 8 आणि 5 अंकाला आहे 7. यांची बेरीज करा आणि समसंख्यांची बेरीज. समसंख्यांची बेरीज म्हणजे दोनच समसंख्या आहेत, 2 आणि 4. 2 अंकावर आहे 0 आणि 4 अंकावर आहे 2. यांची बेरीज करा. आता 9 अधिक 8 अधिक 7 यांची बेरीज किती होते? यांची बेरीज होते 24 होते. आणि 0 अधिक 2 यांची बेरीज होते 2. म्हणजे 24 मधून जर 2 गेले आपल्या समोर राहतात 22. आणि 22 हा अंक 11 ने भाग जाणारा अंक आहे. 11 दुने 22. म्हणजेच आपण सांगू शकतो की 90,827 या संख्येला 11 ने निश्चेष भाग जाईल. म्हणजे आपलं जे नंबर 1 चा ऑप्शन आहे उत्तर येईल आपलं होय, याला भाग जाईल. ठीक आहे. त्यानंतर आपण 4 नंबरचं गणित बघणार आहोत. लिहून घ्यायचं आहे व्यवस्थित. तुम्ही लिहा. खालीलपैकी कोणती संख्या कोणती संख्या 6 ने विभाज्य नाही? पहा, अशा पद्धतीचे आपल्याला उलटे प्रश्न सुद्धा विचारल्या जातात. विद्यार्थी मित्रांनी लक्षात द्यायचं आहे, नेहमी आपल्याला जे प्रश्न विचारतात की खालील दिलेल्या संख्येला 3 ची कसोटी लागते का? कोणत्या संख्येला 4 ची कसोटी लागेल? कोणत्या संख्येला 5 ची कसोटी लागेल? परंतु कधी कधी प्रश्न आपल्याला फिरवून विचारले जातात. जसा आता हा प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी कोणती संख्या 6 ने विभाज्य नाही? आता खालीलपैकी कोणती संख्या 6 ने विभाज्य नाही हे जर आपल्याला पाहायचं आहे तर आपल्याला काय करावं लागेल? सगळ्या संख्यांना ज्या दिलेल्या असतात त्यांना 6 ची आपल्याला कसोटी लावून बघावं लागेल. आणि कोणत्या संख्येला कसोटी लागत नाही ती संख्या आपल्याला शोधावी लागेल. कधी कधी घाईमध्ये आपण प्रश्न वाचत नाही आणि आपल्याला असं वाटते 6 दिलेला आहे, याचा अर्थ कोणती संख्या 6 ने विभाज्य आहे असं आपण शोधतो. आणि दिलेल्या ऑप्शन मधून आपल्याला 3 ऑप्शन 6 चेच असतात. त्यामुळे पटकन आपल्याला कधी कधी दिसतं की अरे या संख्येला तर 6 ने भाग जातो आणि आपण पटकन ते उत्तर काय करतो? टिक करतो. म्हणून आपल्याला घाई करायची नाहीये. आपल्याला व्यवस्थित प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. आपल्याला प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे. अभ्यास आपला चांगला असेल तर आपण फार लवकर कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. आता पहा, तुम्हाला मी जो प्रश्न सांगितलेला आहे, खालीलपैकी कोणती संख्या 6 ने विभाज्य नाही? याचे 4 ऑप्शन लिहून घ्या. नंबर 1 432, 432, 432 432. नंबर 2 186, नंबर 2 186. नंबर 3 715, नंबर 3 715. आणि नंबर 4 528, 528.
पुन्हा एकदा सांगतो 4 ऑप्शन. नंबर 1 432, नंबर 2 186, नंबर 3 715, नंबर 4 528. बरं 1 मिनिटाचा वेळ देतो तुम्हाला. शोधायचा प्रयत्न करा की यापैकी कोणतं ऑप्शन 6 ने भाग जाणार नाही. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही उत्तर शोधलं असेल. आता खालीलपैकी कोणती संख्या 6 ने विभाज्य नाही? 4 ऑप्शन दिले होते. पहिल्या ऑप्शनचा आपण विचार करूया. 432. 432 या संख्येचा जर आपण विचार केला, आता याला 6ची टेस्ट, 6ची विभाज्याची कसोटी लागता कामा नये. परंतु आपण जर विचार केला, संख्येची जर आपण बेरीज केली, 4 अधिक 3 7, 7 अधिक 2 9, म्हणजेच अंकांची बेरीज 9 आली, म्हणजे 3 ची याला कसोटी लागते. शेवटचे 2 अंक काय याचे? 32, म्हणजेच याला 4 ची सुद्धा कसोटी लागते. 4 8 32. बरोबर. एकक स्थानी काय आहे? 2 आहे, म्हणजे 2 ची कसोटी लागली, 3 ची कसोटी लागली, म्हणजे याला 6 ची सुद्धा कसोटी लागते. म्हणजे आपलं पहिलं ऑप्शन राहू शकत नाही. त्यानंतर आपण 186 चा विचार केला. एकक स्थानी 6 आहे, म्हणजे 2 ची कसोटी लागते. सगळ्या अंकांची जर बेरीज केली आपण, 8 अधिक 1 9, 9 आणि 6 15. 15 म्हणजे 3च्या पाड्यात 15 सुद्धा येतात. 3 5 15, म्हणजे पुन्हा याला 2 ची लागली, 3 ची लागली, म्हणजे याला सुद्धा 6 ची कसोटी लागते. म्हणजे हे सुद्धा आपलं ऑप्शन राहू शकत नाही. त्यानंतर तिसऱ्या ऑप्शनचा आपण विचार करू. 715. आता 715 या ऑप्शनचा आपण विचार केला. एकक स्थानी 5 आहे. पहा किती लवकर सापडते. एकक स्थानी 5 आहे, याचा अर्थ याला 2 ची टेस्ट लागत नाही. संख्येची बेरीज करा. 7 5 12, 12 आणि 1 13. 13 म्हणजे 3 ची सुद्धा याला कसोटी लागत नाही. आणि ज्या संख्येला 2 ची कसोटी लागत नाही, 3 ची कसोटी लागत नाही, त्या संख्येला 6 ची सुद्धा कसोटी लागत नाही. म्हणजे 715 हा असा अंक आहे की जो अंक 6 ने विभाज्य होऊ शकत नाही. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे जे 4 ऑप्शन दिले होते, त्या 4 ऑप्शन मध्ये तुम्ही जर व्यवस्थित 4 ऑप्शन जर एका नजरेने जर पाहिले असते, तर तुम्हाला कळलं असतं की तिसऱ्या ऑप्शन मध्ये सरळ सरळ 5 दिलेले आहेत. म्हणजे याला 2 ची कसोटी इथंच लागत नाही. आणि मी तुम्हाला सांगितलंय, एकदा एक कसोटी जर फेल झाली, तर दुसरी कसोटी सुद्धा, कारण की 6 ची कसोटी ही 2 आणि 3 वर डिपेंड आहे. 2 ची लागली पाहिजे, 3 ची लागली पाहिजे, म्हणजे 6 ची लागते. मग इथं 2 चीच लागली नाही, तर 3 चा विचार करायचीच गरज नाही. कारण की बाकी जर तुम्ही वरचे 3 ऑप्शन पाहिले, 432 याच्यामध्ये 2 दिसतंय, म्हणजे 3 चा विचार करावा लागेल. 186 मध्ये एकक स्थानी 6 आहे, म्हणजे यामध्ये सुद्धा आपण 3 चा विचार करावा लागतो. 528 मध्ये 8 आहे, म्हणजे या तिन्ही याच्यामध्ये 2 ची टेस्ट लागते. मग आपल्याला चेक करायची होती 3 ची, परंतु 715 हा असा अंक आहे की इथं 2 चीच लागत नाही, एकक स्थानी 5 असल्यामुळे. तर सरळ सरळ आपण पटकन सांगू शकतो की आपलं उत्तर हे 3 नंबरच ऑप्शन आहे. म्हणजे विचार आपल्याला हा सुद्धा करायचा आहे की जेव्हा आपण स्कॉलरशिप सारख्या परीक्षा देतो, आपण शिष्यवृत्ती सारख्या परीक्षा देतो, ज्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आपला वेळ वाचवायचा आहे. आणि आपल्याला वेळ वाचवताना आपल्याला अशा काही युक्त्या वापरायच्या आहेत, ज्यामध्ये आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये आपले प्रश्न आपण कशा पद्धतीने सोडवू शकू. म्हणजे जेव्हा जेव्हा आपण या विभाज्यतेच्या कसोट्यावर आपण गणित बघणार, परीक्षेमध्ये तुम्ही जेव्हा जेव्हा असे प्रश्न तुम्हाला डोळ्याला दिसेल, तेव्हा एका नजरेने 4ही ऑप्शन पाहायचं आणि पटकन निर्णय घ्यायचा. एक ऑड नंबर जर दिसला, तर अशा परिस्थितीमध्ये याला 2 ची लागत नाही, तर 3 चं पाहायची गरज नाही, कारण की बेत्री 6,
तर 6ची सुद्धा लागणार नाही, पटकन आपण याला टिक मार्क करू शकतो. तर याचं 3 नंबरचं ऑप्शन आपल्याला बरोबर आपल्याला पाहायला मिळतंय. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण एक पुन्हा महत्वाचा प्रश्न बघणार आहोत. लिहून घ्या तुमच्या बुकामध्ये, एकदम व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे. 5 नंबरचा प्रश्न एक तुम्हाला सांगतोय मी, लिहा. 2 अंकी सर्वात मोठी संख्या दोन अंकी सर्वात मोठी संख्या कोणती? 2 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती? ज्या संख्येला 3 व 5 ने भाग जातो. पुन्हा एकदा प्रश्न सांगतोय, व्यवस्थित लिहून घ्या. 2 अंकी सर्वात मोठी 2 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती? ज्या संख्येला 3 व 5 ने भाग जातो. खाली 4 ऑप्शन लिहायचे. नंबर एक ऑप्शन लिहा 90, 90. नंबर 2 ऑप्शन लिहा 95, 95. 95. नंबर 3 ऑप्शन लिहा 75, 75. आणि नंबर 4 ऑप्शन लिहा 99. पहा पुन्हा एकदा सांगतो, 2 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती? ज्या संख्येला 3 व 5 ने भाग जातो. मग 3 आणि 5 ने भाग जाणाऱ्या ज्या संख्या आहे, 4 ऑप्शन तुम्हाला दिलेले आहे. नंबर 1 90, 90. नंबर 2 95, 95. नंबर 3 75, 75. आणि नंबर 4 99. पहा 4 ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत आणि तुम्हाला प्रश्न केलेला आहे की अशी संख्या शोधा मोठ्यात मोठी जी 3 आणि 5 दोन्ही संख्येने विभाज्य राहील. मग आता कसोट्या आपल्याला माहित आहे. नंबर 1 ऑप्शन 90 दिसतंय, 3 ची कसोटी लागते का? 9 अधिक 0 9, 3 3 9. याला 3 ची कसोटी लागते बरोबर. 5 ची कसोटी लागते का? एकक स्थानी 0 आहे म्हणजे 5 ची सुद्धा कसोटी लागते. 90 या संख्येला दोन्ही कसोट्या लागतात. मग आपल्याला पुढचे अंक चेक करायचे आहे. 95 मोठी अंक शोधायची आपल्याला. एकक स्थानी 5 आहे म्हणजे 5 ची कसोटी लागते. बेरीज करून पहा 9 आणि 5 14 म्हणजे याला 3 ची कसोटी लागत नाही. म्हणजे 95 ही संख्या आपल्या ऑप्शन मधून कट झाली. 75 ही संख्या बघा. 75 या संख्येला एकक स्थानी 5 आहे म्हणजे 5 ची कसोटी लागते आणि 3 ची सुद्धा लागते, कारण की 7 5 12. 12 आणि 3 चो 12 याला दोन्ही कसोट्या लागतात. म्हणजे 90 आणि 75 ला 3 आणि 5 च्या दोन्ही कसोट्या लागल्या. चौथा ऑप्शन चेक करा 99. 99 म्हणजे एकक स्थानी 9 आहे म्हणजे या संख्येला 5 ची कसोटी लागत नाही. म्हणजे आपल्या जो दोनच ऑप्शन आहे 90 आणि 75 यालाच 3 आणि 5 ची कसोटी लागते. याचा अर्थ सर्वात मोठी जर संख्या जर शोधायची झाली तर 90 आणि 75 मध्ये 90 ही अशी संख्या आहे मोठ्यात मोठी की ज्याला 3 आणि 5 ची कसोटी लागते. म्हणजेच 90 ही आपली अशी संख्या आहे मोठ्यात मोठी की ज्याला दोन्ही कसोट्या लागतात.
म्हणजेच पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अशा पद्धतीचे प्रश्न दिले असतात की ज्या प्रश्नांमध्ये आपल्याला एकतर कोणती कसोटी लागते हे आपल्याला शोधावं लागतं, नाही तर कोणती कसोटी लागत नाही हे सुद्धा आपल्याला शोधावं लागतं. पुन्हा आपण यामध्ये बघितलेलं आहे की आपल्याला 2 अंक दिलेले असतात आणि त्या 2 अंकांमध्ये सुद्धा आपल्याला बघावं लागतं की दिलेल्या 2 अंकांमध्ये कोणती कसोटी लागते. तर पहा अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण हा जो विभाज्यतेच्या कसोटीचा जो भाग आहे तो बघितलेला आहे. या भागावर आपण काही प्रश्न सुद्धा घेतलेले आहेत. त्या प्रश्नाचा तुम्ही व्यवस्थित काय करायचं आहे, सराव करायचा आहे. एकदा तुम्ही विभाज्यतेच्या ज्या कसोट्या आहे त्या कसोट्या व्यवस्थितरित्या त्यांचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला 4 ऑप्शन मधून प्रश्न कशाही पद्धतीने जरी विचारला तरी तुम्हाला तो प्रश्न सोडवता येईल. आता पहा, एक प्रश्न तुम्हाला मी देतोय, तो प्रश्न तुम्ही होमवर्क मध्ये सोडवायचा आहे. प्रश्न लिहून घ्या. होमवर्क साठी तुम्हाला 6 नंबरचा लिहा. एका संख्येला दोन ने आणि 7 ने भाग जातो. एका संख्येला 2 ने व 7 ने भाग जातो तर त्या संख्येला नक्कीच खालीलपैकी कोणत्या संख्येने भाग जाईल. पुन्हा एकदा सांगतो, एका संख्येला 2 ने आणि 7 ने भाग जातो तर त्या संख्येला नक्कीच खालीलपैकी कोणत्या संख्येने भाग जाईल. नंबर 1 ऑप्शन लिहा, 21 2 1 21 21. नंबर 2 5 5. नंबर 3 1 4 14 14. आणि नंबर 4 9 9. पुन्हा एकदा सांगतो, नंबर 1 21 21, नंबर 2 5, नंबर 3 14 आणि नंबर 4 9. प्रश्न असा आहे की एका संख्येला 2नी भाग जातो, 7नी भाग जातो तर त्या संख्येला निश्चितपणे कोणत्या संख्येने भाग जाईल. जसं एखाद्या संख्येला 2नी भाग गेला, 6नी भाग गेला, त्याला 6 दुने 12 म्हणजे त्याला 12ने भाग जातो. अशाच पद्धतीचा हा प्रश्न आहे. तुम्ही व्यवस्थित हा प्रश्न सोडवायचा आणि उत्तर काय करायचं, शोधायचं. म्हणजेच पहा, हा जो तुमचा विभाज्यतेचा जो कसोट्या आहे त्या कसोट्याचा जो भाग आहे तो भाग आपण व्यवस्थितरित्या इथे काय केलेला आहे, संपवलेला आहे. ज्या कसोट्या परीक्षामध्ये विचारल्या जातात त्या कशा पद्धतीने करायचं आहे त्याबद्दलचा आपण व्यवस्थितरित्या अभ्यास घेतलेला आहे. त्याचा तुम्ही सातत्याने अभ्यास करायचा. स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये प्रत्येक घटकावर 2 ते 3 प्रश्न येतात आणि स्कॉलरशिप मिळवण्याकरता आपल्याला माहिती आहे आपल्याला मेरिट क्वालिफाय करावा लागतो. त्याकरता आपल्याला प्रत्येक प्रश्न, प्रत्येक कसोटी ही समजावून प्रत्येक प्रश्न हा कोणत्या पद्धतीने येईल तो सुद्धा मी तुम्हाला सांगितलेला आहे की प्रश्न कशा पद्धतीने फिरवून विचारला जातो
या सगळ्यांचा काय करायचं आहे, तुम्ही व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि यावर आधारित प्रश्न सोडवायचे आहे. जे काही तुमच्याजवळ सराव संच वेगळे असतो त्या सराव संचाचा आधार घ्यायचा आहे. त्यावर आधारित सुद्धा जे प्रश्न असतात ते सुद्धा घरी सोडवून पाहायचे आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आज आपला हा जो तास होता तो तास आपण आता इथे काय करतोय, संपवतोय. तुम्ही व्यवस्थित तुमच्या घरी अभ्यास करा. काही प्रश्न असेल, काही शंका असेल, त्याचं सुद्धा आपण नंतर समाधान करूया. ठीक आहे. सर्वांना गुड नाईट अँड थँक यू व्हेरी मच. तर आजचा आपला तास आपण इथेच थांबवूया. विद्यार्थ्यांनी लेफ्ट झालं तरी चालेल. थँक्यू. सर्वांनी मीटिंग मधून लेफ्ट व्हायचं आहे. आपला तास आजचा संपलेला आहे. अभ्यास करायचा आहे. दिलेला जो भाग आहे त्यावर आता व्यवस्थित अभ्यास करा. ठीक आहे. सर्वांना गुड नाईट.